नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षणशास्त्र या पदवीच्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मानसिक आरोग्य या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मानसिक आरोग्य हा घटक आपल्या BA तृतीय वर्षातील घटक क्रमांक 6 आहे. मानसिक आरोग्य म्हणजे काय किंवा मानसिक आरोग्याची संकल्पना, मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे, त्यावरील उपाय, हा घटक या घटकाचा अभ्यास आपण या तासाला करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानसिक आरोग्याची संकल्पना समजून घेत असताना आपण पाहतो की सर्वसाधारणपणे आम्ही सर्वजण आपल्या शारीरिक आरोग्याबद्दल आपण बहुधा जागरूक असतो. म्हणजे शारीरिक आरोग्य म्हणजे काय, तर आपलं डोकं दुखायला लागलं तर आपण लगेच काय करतो की मेडिकलवर जातो आणि एक गोळी घेऊन येतो. किंवा आपली मान दुखायला लागली तर आपण लगेच काय करतो, ते एक बाम घेऊन येतो आणि मानेला चोळतो. म्हणजेच याचाच अर्थ आपण शारीरिक आरोग्य म्हणजे जे आपले अवयव आहेत ते दुखायला लागले तर लगेच आपण मेडिकलवर जाऊन ती गोळी घेतो. परंतु का, तर शारीरिक आरोग्य बिघडलेले हे सहज आपल्या लक्षात येत असतं. शारीरिक आरोग्य बिघडलेलं सहज लक्षात येतं, परंतु मानसिक आरोग्य बिघडलेले हे सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. कारण मानसिक आरोग्य बिघडलेले हे दिसत नाही किंवा जाणवत नाही, स्वतःला जाणवत नाही. म्हणजेच आपण या ठिकाणी मानसिक कृती सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. कारण का, मन म्हणजे नेमकं काय, ते कुठं असतं, ते कसं दिसतं, याचा विचार सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. म्हणून मानसिक आरोग्याचे जे विकृती आहेत किंवा मानसिक विकृत्या ज्या आहेत ह्या शारीरिक विकृत्यापेक्षा वेगळ्या असतात. म्हणून शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजार हे वेगळे असतात. आणि आपण पाहतो की आपल्या या समाजामध्ये आजही या मानसिक आरोग्याच्या संदर्भात आपण अगदी मोकळेपणाने कुणासोबत बोलत नाही. कारण का, वेगवेगळ्या गैरसमजुती आहेत. आपण पाहतो की एखाद्याला म्हटलं की माझे मानसिक आरोग्य ठीक नाही आहे तर लगेच आपल्याला कोणीतरी सल्ला देतो की तुला वेड्यांच्या इस्पितळामध्ये किंवा वेड्यांच्या दवाखान्यामध्ये दाखल केलं पाहिजे. ही भावनाच आपल्याला सहन होत नाही किंवा आपण ते सहन करू शकत नाही की माझं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे. म्हणजे व्यक्ती हा मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो, तो फक्त शारीरिक आरोग्याकडे लक्ष देत असतो. परंतु विद्यार्थ्यांनो, आपणास माहीत आहे की मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे. म्हणजे शारीरिक आरोग्य तरी लवकरात लवकर बरं होऊ शकतो किंवा शारीरिक आजार किंवा इजा ह्या लवकर बऱ्या होऊ शकतात, परंतु मानसिक विजा किंवा आजार किंवा विकृती ह्या लवकर बऱ्या होऊ शकत नाही. म्हणजे एका ठिकाणी म्हटलेलं आहे, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन राहत असतं किंवा सहवास असतो त्यांचा. म्हणजे याचाच अर्थ की शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा कुठंतरी निकटचा संबंध आहे. म्हणून व्यक्तीला दैनंदिन जीवन जगत असताना शारीरिक आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. परंतु आपण शारीरिक आरोग्याकडे जास्त लक्ष देतो, परंतु मानसिक आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाही. कारण मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे लवकर समजत नाही. कारण आपल्या ज्या भावना आहेत, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, या भावनेतून आपलं मानसिक आरोग्य हे बिघडत असतं. आपलं कधी भावनेवर नियंत्रण नसतं, कधी कामावर नियंत्रण असतं, कधी क्रोधावर नियंत्रण असतं. आपण सतत कुणास तरी मत्सर करत असतो, भेद करत असतो. म्हणजे या कारणामुळं आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खालवलेलं असतं किंवा विकृत झालेलं असतं. मग मानसिक आरोग्य म्हणजे काय, कशाला म्हणायचं मानसिक आरोग्य, ज्याला इंग्रजीमध्ये मेंटल हेल्थ म्हणतात. काय म्हणतात, मेंटल हेल्थ. मग मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर मानसिक आरोग्याची एक व्याख्या केलेली आहे वॅटसन यांनी. या वॅटसन यांच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर त्यांनी असं म्हटलं आहे की आपले जीवन
अधिकाधिक कार्यक्षम होण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी व्यक्ती जेव्हा समायोजन क्षमता वापरते, बघा, आपले जीवन अधिकाधिक कार्यक्षम किंवा यशस्वी होण्यासाठी व्यक्ती जेव्हा समायोजन ही कार्यक्षमता वापरते त्या प्रक्रियेस मानसिक आरोग्य असे म्हणतात. म्हणजे व्यक्ती दैनंदिन जीवन जगत असताना किंवा आपलं दैनंदिन जीवन अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी किंवा कार्यक्षम करण्यासाठी प्रत्येक वेळी व्यक्ती इतरांशी काहीतरी संवाद साधत असतो, बाह्य परिस्थितीशी समायोजन करत असतो. मग या समायोजन करणाऱ्या परिस्थितीसच काय म्हणतात, मानसिक आरोग्य असे म्हणतात. दुसरी एक मानसिक आरोग्याची व्याख्या आपणास पाहता येईल की मानसिक आरोग्य म्हणजे अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार होय. अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार. सुसंवादी आविष्कार. बघा, आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, बरोबर नाही. या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूचा जो आविष्कार किंवा प्रकटीकरण आहे ते कसं असलं पाहिजे, एकत्रित असलं पाहिजे, एकात्म असलं पाहिजे. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला की हा फक्त शरीराने वाढलेला आहे, याचं हा फार मानसिक वयाने खूप लहान आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा समतोल विकास झालेला असतो का, नाही. म्हणून अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार म्हणजे मानसिक आरोग्य होय. म्हणजे एकंदरीत शारीरिक विकास आणि मानसिक विकास हा एकात्म पद्धतीनं झाला पाहिजे, तरच त्याला मानसिक आरोग्य असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सुसंवाद हा कुणाशी असतो, इतर व्यक्तींशी असतो, बाह्य परिस्थितीशी असतो किंवा माणसाच्या स्वतःच्या वृत्तीशी असतो. बघा, माणूस एकटा असला तरी सतत बोलत असतो, ज्यावेळेस तो एकत्रित मित्रासमवेत असतो त्यावेळेसही तो बोलत असतो. म्हणजे हा सुसंवाद बाहेरच्या व्यक्तीशी किंवा इतर व्यक्तीशी असतो आणि हा सुसंवादी असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. जर आपल्याला बाहेरील व्यक्तीशी किंवा बाह्य परिस्थितीशी योग्य समायोजन साधता आलं नाही तर आपलं कुठेतरी मानसिक आरोग्य बिघडू शकतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत आपल्याला योग्य पद्धतीनं कम्युनिकेशन करता आलं नाही, योग्य पद्धतीनं जर बोलता आलं नाही तर बघा, शब्द हे फार जपून वापरावे लागत असतात. काही काही ठिकाणी शब्दाने काम होतात, काही काही ठिकाणी शब्दाने काम होत नाही. म्हणजे त्या व्यक्तीला इतर व्यक्तीसोबत योग्य पद्धतीनं समायोजन साधता येत नाही. आणि हे समायोजन साधण्याचे जे स्किल आहे, समायोजन म्हणजेच मानसिक आरोग्य असंही म्हटलेलं आहे. म्हणजे समायोजनाचा ॲडजस्टमेंट आणि मेंटल हेल्थ यांचा कुठंतरी जवळचा सहसंबंध आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला जीवनामध्ये योग्य पद्धतीनं योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो किंवा बाह्य परिस्थितीशी योग्य समायोजन साधता येतं, त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य हे संतुलित असतं किंवा चांगलं असतं. म्हणजेच समायोजन आणि मानसिक आरोग्य हे दोन घटक कुठंतरी एकनिष्ठ आहेत किंवा एकात्म आहेत. म्हणून ह्या दोन व्याख्यांचा जर विचार केला, वॅटसन यांच्या म्हणजे व्याख्यांचा आणि एक दुसरी व्याख्या, या दोन व्याख्यांचा विचार केला म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजे अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार म्हणजे मानसिक आरोग्य होय, किंवा समायोजन म्हणजे मानसिक आरोग्य होय, किंवा वॅटसनच्या मते आपले जीवन अधिकाधिक यशस्वी व कार्यक्षम करण्यासाठी समायोजन प्रक्रियेस किंवा समायोजन क्षमता वापरणे म्हणजे मानसिक आरोग्य होय. म्हणजे मानसिक आरोग्याची ही संकल्पना आता नव्याने येऊ पाहत आहे. आता मानसिक आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मग हे मानसिक आरोग्य का बिघडतं, त्याची बिघडण्याची काही कारणं आहेत का? बघा, प्रत्येक व्यक्तीचं हे मानसिक आरोग्य व्यक्तीच्या समायोजन शक्तीवर निर्भर असतं. म्हणजे ज्या व्यक्तीला समायोजन साधता येत असतं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा किंवा मानसिक आरोग्याचा उत्तम विकास होत असतो. म्हणजे समायोजन शक्ती म्हणजेच मानसिक आरोग्य होय असे आपणास म्हणता येईल. आपण पुढं पाहूयात, मग या मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे काय आहेत, मानसिक आरोग्य का बिघडतं, तर त्याची एक एक करून कारणे पाहूयात. मानसिक आरोग्य बिघडण्याची
कारणे. कोणकोणती कारणं आहेत? बघा, शक्यतोवर आपलं मानसिक आरोग्य कधी बिघडतं तर आपल्या गरजांची पूर्ती, म्हणजे आपल्या गरजा जर आपल्याला सहजासहजी सोडवता आला नाही किंवा गरजांची पूर्ती जर झाली नाही तर आपल्याला समाधान मिळत नाही. म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळायला पाहिजे, जे पाहिजे ते मिळालं तर आपण आनंदी राहतो, परंतु विनासायास आपल्याला आपल्या गरजांची जर पूर्ती होत नाही आणि त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, त्या अडचणीला जर आपल्याला सामोरं जाता आलं नाही किंवा त्या अडचणी दूर झाल्या नाही तर आपल्याला समाधान मिळत नाही. अडचणी जर दूर झाल्या तरच आपल्याला समाधान मिळत असतं. म्हणजे ज्या पद्धतीनं शारीरिक गरजा आहेत, बरोबर नाही, ज्या पद्धतीने व्यक्तीला जीवन जगत असताना शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागतात, त्याच पद्धतीनं व्यक्तीच्या काही मानसिक गरजा सुद्धा असतात. शारीरिक गरज कोणती आहे? म्हणजे उदाहरणार्थ मला जर भूक लागली असेल तर मला अन्न मिळालं पाहिजे, मला जर तहान लागली असेल तर मला पाणी मिळालं पाहिजे, ही व्यक्तीची शारीरिक गरज आहे. परंतु मानसिक गरजा पूर्ण झाल्या नाही तर व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत असतं. किंवा प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणेच किंवा माझ्या मनाप्रमाणेच ती परिस्थिती निर्माण होईल का? नाही होणार. त्यावेळेस सुद्धा आपलं मानसिक आरोग्य बिघडणं गरजेचं असतं. कारण व्यक्ती दैनंदिन जीवन जगत असताना आपलं अस्तित्व टिकवू पाहतो किंवा अस्तित्व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे करत असताना, अस्तित्व टिकवत असताना किंवा विकसित करत असताना जर अडचणी निर्माण झाल्या तर व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत असतं. या मानसिक आरोग्य बिघडण्याची आपण काही कारणं पाहूयात. पहिलं कारण आहे मानसिक आरोग्य बिघडण्याचं, मनाची दुर्बलता. कोणतं कारण आहे? मनाची दुर्बलता. हे मानसिक आरोग्य बिघडण्याचं पहिलं कारण आहे. आपण पाहतो की काही व्यक्तींचं शरीर हे मुळातच दुर्बल असतं आणि ज्या व्यक्तींचं शरीर मुळातच दुर्बल असतं त्या दुर्बल शरीरामध्ये अनेक आजार वास्तव्य करत असतात. म्हणजे दुर्बल शरीर हे अनेक आजारांना सहजासहजी बळी पडत असतं. म्हणजे आपण पाहूयात की साधारणतः पावसाळा जरी लागला आणि शरीर जर दुर्बल असेल तर त्या पावसाळ्याच्या वातावरणामुळे लगेच त्या व्यक्तीला काय होते? सर्दी होते. किंवा वातावरण जसं बदलले किंवा ऋतुमानामध्ये ज्या पद्धतीनं बदल होत जातील त्या पद्धतीनं त्या व्यक्तीवर आजार किंवा आजाराला ते व्यक्ती बळी पडत असतात. म्हणजे त्याचप्रमाणे काही व्यक्ती हे मानसिकदृष्ट्या सुद्धा फार कमकुवत असतात. त्यांचं मन सुद्धा फार दुर्बल असतं. म्हणजे अगदी हळव्या प्रवृत्तीचे असतात. त्यांना कुणी मोठ्या आवाजामध्ये जरी बोललं तर ते लगेच रडायला लागतात. म्हणजे या ठिकाणी मनाची दुर्बलता ही सुद्धा कशाला? मानसिक आरोग्य बिघडण्याला सर्वात महत्त्वाचं कारण आहे. कारण आपण पाहतो की काही माणसे संशयीखोर असतात, लगेच संशय घेत असतात. आपण पाहतो की वर्तमानपत्रे वाचत असताना पतीने पत्नीच्या संशय घेऊन खून, म्हणजे हे कशाचं कारण आहे? तर त्या व्यक्तीच्या मनाच्या दुर्बलतेचं कारण आहे. मग त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडलं की मग तो अनैतिक काम करण्यास धजावत असतो. म्हणजे या ठिकाणी मनाचं दुर्बलता किंवा मनाची दुर्बलता हे मानसिक आरोग्य बिघडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं आहे मानसिक गरजा. मानसिक गरजा हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणजे ज्या पद्धतीनं शारीरिक वाढ विकास होण्यासाठी अन्न हे महत्त्वाचं काम करत असतं, म्हणजे अन्नाशिवाय आपलं पालनपोषण होऊ शकत नाही किंवा व्यक्तीचा शारीरिक विकास होऊ शकत नाही, तसंच व्यक्तीच्या मानसिक विकास होण्यासाठी किंवा मानसिक गरजा भागवणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. जर शरीराच्या गरजाप्रमाणेच मनाच्या गरजा जर भागवल्या नाही
तर व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं. मग मनाच्या गरजा कोणत्या आहेत? आपण पाहतो की प्रत्येकाला वाटतं मी सुरक्षित असायला पाहिजे, भावनात्मकदृष्ट्या मी सुरक्षित असायला पाहिजे, मला यश प्राप्ती झाली पाहिजे, म्हणजे यश मिळालं पाहिजे, त्याचबरोबर वर्चस्व असेल किंवा माझी प्रतिष्ठा जपली पाहिजे, मला कोणीतरी मान्य केलं पाहिजे. ह्या काही ज्या मानसिक गरजा आहेत, ह्या मानसिक गरजा जर दैनंदिन जीवन जगत असताना पूर्ण झाल्या नाही तर व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत असतं. कारण याच्यातून ताणतणाव निर्माण होत असतो आणि ताणतणाव निर्माण झाला की व्यक्तीला वैफल्य येतं आणि वैफल्य हे मानसिक आरोग्य बिघडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. म्हणून फक्त शारीरिक गरजा भागवून चालत नाहीत, तर व्यक्तीच्या मानसिक गरजासुद्धा भागवणं खूप गरजेचं आहे. कारण शारीरिक आणि मानसिक आजार यांचा दोघांचाही निकटचा संबंध असतो. म्हणून व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडण्याचं दुसरं कारण काय आहे? तर मानसिक गरजा जर भागवल्या नाही तर त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडतं. बघा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा आपण पाहतो की माझं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे, मी काय सांगतो. घरामध्ये लहान मुलाचं उदाहरण घ्या. लहान मूल जर रडत असेल आणि ते का रडतं, तर त्याचं असं म्हणणं की माझं आहे का कोणीतरी, मी घरातील एक सदस्य आहे किंवा मी एक आहे, माझं कुणीतरी ऐकलं पाहिजे, म्हणजे वडीलधाऱ्या माणसांनी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते लहान मूल काय करतं, जास्त रडायला सुरुवात करतं. म्हणजे त्या लहान मुलाची मानसिक गरज काय आहे की मला समजून घ्या, मला जवळ घ्या, मानसिक आधार द्या. म्हणजे मानसिक गरजा जर भागवल्या नाही तर आपलं मानसिक आरोग्य बिघडू शकतं. हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. पुढचं कारण आहे मानसिक संघर्ष. बघा, मानसिक संघर्ष हे सुद्धा मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारण आहे. आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक वेळी विविध कारणावरून मानसिक संघर्ष घडत असतात. कधी कधी हवे संघर्ष असतात, कधी कधी नको संघर्ष असतात. सर्वसाधारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 10वी पास होत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये सुद्धा मानसिक संघर्ष चालू असतात की मी 10वी पास झाल्याच्या नंतर आता कोणती शाखा निवडावी. बहुतांश सांगत असतात की तू विज्ञान शाखेला जा किंवा पॉलिटेक्निककडे जा, परंतु मनामध्ये सतत द्वंद्व चालू असतं, मनामध्ये संघर्ष चालू असतो की मी कोणती शाखा निवडावी. आणि जर ही मानसिक संघर्ष जर टोकाला गेला किंवा त्याच्यातून जर आपल्याला आधार न मिळाला नाही, हवे नको संघर्ष ज्यावेळेस निर्माण होत असतात त्यावेळेस मानसिक आरोग्य बिघडत असतं. म्हणजे मानसिक आरोग्यासाठी आणि आपण पाहतो की प्रयत्नाने संघर्ष टाळता येतील. जर प्रयत्न केला आपण ते संघर्ष टाळण्याचा तर ते टाळता येतीलही किंवा कमी करता येतील, परंतु ते पूर्णपणे संघर्षविरहित जीवन उपभोगता येणार नाही. म्हणजे व्यक्तीचं जीवनच हे कसं आहे, संघर्षपूर्ण आहे. व्यक्तीला दररोज कोणत्या ना कोणत्या तरी संकटाला सामोरं जावं लागत असतं आणि हे सामोरं जात असताना किंवा जर मनावर ताबा राहिला नाही तर व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत असतं. जर आपल्या ताबा राहिला नाही तर मानसिक आरोग्य बिघडत असतं. म्हणजे मानसिक संघर्षांना योग्य तोंड देऊ शकला नाही व्यक्ती तर मानसिक आरोग्य लवकरात लवकर बिघडू शकतं. तिसरं कारण आहे, पुढचं कारण वैफल्य. 4 नंबरचं कारण आहे वैफल्य. हे सुद्धा एक मानसिक आरोग्य बिघडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. बघा, कोणती गोष्ट करताना प्रत्येक व्यक्तीचा आपला काहीतरी हेतू असतो. म्हणजे व्यक्ती हेतूशिवाय कुठेही जात नाही, परंतु हेतू जर साध्य झाला नाही तर व्यक्ती निराश होतो, मनातून खचतो. बघा, आपण ज्या पद्धतीनं उदाहरणार्थ आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याच्या नंतर जर स्पर्धा परीक्षेच्या एखाद्या टप्प्यावरती आपला हेतू साध्य झाला नाही तर व्यक्ती नैराश्य होतो किंवा व्यक्तीला वैफल्य येतं. म्हणजे जर हेतू साध्य झाला नाही तरी सुद्धा, म्हणजे हेतू नेहमीच साध्य होतो का? नाही होत. मग नेहमीच जर साध्य होत नसेल तर व्यक्तीला त्या ठिकाणी समायोजन साधता आलं पाहिजे.
म्हणजे समायोजन साधून सुद्धा व्यक्ती वैफल्य दूर करू शकतो. म्हणजे अपयश पदरी आलं व्यक्तीच्या किंवा व्यक्ती एखाद्या घटकात नापास झाला की त्या व्यक्तीला वैफल्य निर्माण होतं आणि त्याच्यातूनच मानसिक संघर्ष निर्माण होत असतो किंवा मानसिक आरोग्य बिघडत असते. म्हणजे सिद्धी प्राप्त झाली नाही की मनाची जी अवस्था होते त्या अवस्थेतून वैफल्य येतं आणि वैफल्य हे सुद्धा मानसिक आरोग्य बिघडण्याचं एक कारण आहे. पुढचं आहे कारण समायोजनाचा अभाव. पण जर आपल्याला बाह्य घटकाशी किंवा बाह्य वातावरणाशी किंवा इतर व्यक्तीशी समायोजन साधता आलं नाही तर जीवनामध्ये अनेक वेळेस संघर्षाची किंवा वादाची परिस्थिती निर्माण होत असते. कारण व्यक्तीला प्रत्येक वेळी जीवन जगत असताना प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी ॲडजस्टमेंट करावं लागत असतं आणि ही ॲडजस्टमेंटची कुवत प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. म्हणजे जर आपल्याला समायोजन साधता आलं नाही तर व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतीनुसार तो संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्या परिस्थितीशी समायोजन साधण्याचा प्रयत्न करतात आणि समायोजन साधता आलं नाही तर काय होतं, व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण होतो. म्हणून मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी समायोजनाचा अभाव हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. कारण आपण मानसिक आरोग्याची संकल्पनाच अभ्यासत असताना असं पाहिलेलं आहे की मानसिक आरोग्य आणि समायोजन यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला जीवन जगत असताना योग्य पद्धतीनं समायोजन साधता येत असतं त्या व्यक्तींचं मानसिक आरोग्य हे उत्तम असतं. म्हणून ज्या व्यक्तीला समायोजनाचा अभाव आहे, इतरांशी जुळून घेता येत नाही, परिस्थितीशी जुळून घेता येत नाही, आपल्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी जर समायोजन साधता येत नसेल तर व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत असतं. म्हणून 5 नंबरचं कारण काय आहे, समायोजनाचा अभाव. पुढचं आहे कारण 6 नंबरचं वाढलेल्या अपेक्षा. बघा, या स्पर्धेच्या जीवनामध्ये कुटुंबाकडून किंवा आपल्या पालकाकडून प्रत्येक पाल्याविषयी खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकालाच यश मिळेल असं नाही. कारण स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये कुणीतरी एकच जिंकत असतो किंवा एकाच विद्यार्थ्याला यश प्राप्त होत असतं. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मलाच यश प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाच्या पालकांच्या विद्यार्थ्याकडून पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मग या अपेक्षांची जर पूर्तता झाली नाही, अपेक्षा जर पूर्ण करता आल्या नाही व्यक्तीला किंवा अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर व्यक्तीच्या जीवनामध्ये नैराश्य येते किंवा अपेक्षा अभावी मानसिक संतुलन बिघडत असतं. म्हणून मानसिक आरोग्य बिघडण्याचं हे एक कारण आहे की वाढलेल्या अपेक्षा. विद्यार्थी मित्रांनो, एवढेच कारण आहेत का? तर कारणांची यादी अनेक आहे. म्हणजे मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणं अनेक आहेत. दुसरं आपण पुढचं एक कारण पाहूयात. अनेक कारणे आहेत, आपण या ठिकाणी काही कारणांचाच म्हणजे मुख्य कारणांचाच अभ्यास करणार आहोत. पुढचं आहे आत्मप्रतिष्ठेला धक्का. 7 नंबरचं कारण आहे आत्मप्रतिष्ठेला धक्का जर लागला तर मानसिक आरोग्य बिघडत असतं. आपण बघा, प्रत्येक वेळेस माझ्यामध्ये तरी काहीतरी आहे म्हणजे आत्मविश्वास करण्याचा प्रयत्न करत असतो, माझ्यामधलं बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ते आत्मविश्वास करत असताना कधी कधी काही गोष्टी आपण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे व्यक्ती प्रेम जिव्हाळा कृतीद्वारे कर्तृत्वास वाव मिळाला नाही किंवा दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आत्मप्रतिष्ठेला स्वयंला जर कुणी धक्का दिला तर त्यावेळेसुद्धा व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत असतं. म्हणजे
मला पाहिजे तसं वातावरण मिळालं नाही, मी म्हणतो तसं जर एखादी घटना घडली नाही, माझ्या मनाप्रमाणे तेच घडायला पाहिजे असं ज्यावेळेस वाटतं आणि त्याच्या विपरीत घडतं, त्यावेळेस व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा कुठेतरी मलिन झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यातून व्यक्तीचा समतोल बिघडत असतो आणि समतोल एकदा व्यक्तीचा बिघडला तर हे मानसिक आरोग्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. बघा, मानसिक आरोग्य बिघडलं हे कधी कळतं आपल्याला, म्हणजे ही मानसिक आरोग्य बिघडण्याची अनेक कारणे आहेत. या ठिकाणी आपण 7 कारणांचा अभ्यास केलेला आहे. ज्यावेळेस व्यक्ती असंबंधित वर्तन करत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीचं कुठंतरी मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला अगदी जास्त भूक लागणे किंवा भूक न लागणे हे सुद्धा मानसिक आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला कोणाही व्यक्तीसोबत समायोजन साधता येत नसेल, तो सतत भांडत असेल, मित्रांशी योग्य पद्धतीने राहता येत नसेल, घरामध्ये अगदी नैराश्य स्थितीत बसत असेल, तर त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे असं आपणास म्हणता येईल. म्हणजे मानसिक आरोग्य जर बिघडू द्यायचं नसेल तर व्यक्तीमध्ये समायोजन कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची ही 7 कारणं अभ्यासलेली आहेत. पुढच्या तासाला आपण मानसिक आरोग्याचे प्रकार अभ्यासूयात. तोपर्यंत धन्यवाद.